आपला अभंग ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय सुरू आहे आणि त्याचा 4था श्लोक. भूमिरापो नलो वायुखम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृती रष्टधा महत्तत्वादिक पार्था माझी माया जैसी पडछाया निजांगाची. मूळ मायेत ह्या प्रकृती हे नाव षटविध भाव असे जिचा सॉरी अष्टविध भाव असे जिचा धनंजया ह्याची प्रकृतीपासून होतसे निर्माण त्रैलोक्य हे. आपल्याला माहितीये की ही सृष्टी निर्माण केली तेव्हा जी मूळ शक्ती आहे परब्रह्म नावाची ती दोन एनर्जी फॉर्म मध्ये डिस्ट्रीब्यूट झाली, डिवाइड झाली. एक आहे शिव आणि एक आहे महादेव आणि पार्वती आदिशक्ती. ती ती झाली प्रकृती. तिनं पूर्ण पृथ्वीला आणि ह्या सगळ्या ब्रह्मांडाला धारण केलं आणि ती प्रकृती स्वरूपाने प्रकट झाली आणि तिला सांभाळणारे आणि बॅलन्स तिला हे करणारे म्हणजे महादेव शक्ती आहे. महत्त्वाधिक महत्त म्हणजे सांख्यांच्या 25 मूल तत्वापैकी एक विश्वबुद्धी मूल प्रकृती पासून निघालेले पहिले सूक्ष्म व्यक्त तत्व. महत्त्वाचा अर्थ सांगते मी. नव्या कल्पाला आरंभ होतो त्यावेळी अव्यक्त प्रकृती प्रथम महत या रूपानं प्रकट होते, बुद्धी रूपानं. आणि मग ती वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये आणखीन तिचे सब पार्ट बनत जातात, सब डिव्हिजन होत जातं. तर मूळ प्रकृती ही परमात्म्याची माया आहे. आपण म्हणतो ना मायेचा प्रभाव आहे असं आपण म्हणतो की आपण जे सामान्य माणूस जो मोह मोह वगैरे या सगळ्या षड्विकारांमध्ये आपण अडकतो तो केवळ मायेचा प्रचंड प्रभाव या सृष्टीमध्ये आहे. आणि म्हणून ती अटॅचमेंट एक्स्ट्रीम लेवलवर मनुष्यामध्ये, प्राण्यांमध्ये, सृष्टीमध्ये निर्माण झालेली आहे. तो माया शक्तीचा प्रभाव आहे आणि त्या मायेच्या प्रभावाला तोडावं लागतं, म्हणजे तिचा प्रभाव कमी करावा लागतो. तो इतक्या सहजपणे होत नाही. जसा बाळ जन्म घेतं गर्भातून, जसं त्याचं योनी मार्गातून तो आपल्या सृष्टीमध्ये प्रकट होतो, बाहेर येतो, तसा मायेचा स्पर्श त्याला झाल्याबरोबर तो स्वतःच्या शिवस्वरूपाला तो विसरतो आणि मायेच्या स्पर्शामुळे आणि प्रभावामुळे तो स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरून तो देह स्वरूप स्वतःला समजू लागतो. इतकी माया प्रभावी आहे. महत्त्वाधिक पार्था माझी माया जैसी पडछाया निजांगाची. मूळ मायेत ह्या प्रकृती हे नाव अष्टविध भाव असे जिचा धनंजया ह्याची प्रकृतीपासून होतसे निर्माण त्रैलोक्य हे. तुझ्या मनी ऐसा जरी अभिप्राय कैसी भिन्न होय अष्टधा ही तरी तेची आता ऐक विवेचन सांगतसे भिन्न आठी भाग. त्याचे 8 भाग कसे आहेत, भाव त्याचे वेगळे वेगळे कसे आहेत, प्रकृतीचे अष्टधा प्रकृती कशी आहे ह्याचं उत्तम वर्णन ना दासबोधात सुद्धा आहे अष्टधा प्रकृतीचं. तरी त्याची आता ऐक विवेचन सांगतसे भिन्न आठी भाग. व्योम वायू तेज उदक धरणी मन बुद्धी आणि अहंकार. आता आपल्याला माहिती आहे त्यातले प्रकार. यातले 5 प्रकार म्हणजे पंचतत्व आणि मन, बुद्धी आणि अहंकार, हे 3. 5 आणि 3 झाले 8. अशी ती अष्टधा प्रकृती आहे. पाच आपले हे काय म्हणतो आपण, पंच महाभूत आणि मन, बुद्धी आणि अहंकार असं मिळून 8 भाव तयार होतात. अपरेय मितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धि मे पराम जीवभूता महाबाहो ययेदम धार्यते जगत.
पार्था आठाचिया जिका साम्यावस्था प्रकृती ती श्रेष्ठा दुजी माझी परा प्रकृती ते जीव ऐसे नाव जडाते सजीव करी जी का चेतनेसी जागे करोनी मनाते लावी मानायाते शोक मोह तेच सांगितलंय जे आता मी 1 मिनिटापूर्वी मी बोलले की जसा जन्म होतो तसं आपण शिवस्वरूप आहे याचा विसर पडून तो जीव स्वरूप होतो देह आत्मा जो असतो तो आणि त्याला विसर पडतो सगळ्या गोष्टींचा 1 मिनिट मी अर्थ सांगते शब्दांचे परा प्रकृती म्हणजे काय की अपरा प्रकृतीचे पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार आता मागच्या श्लोकात जे सांगितले हे 8 विभाग आहेत ह्यांची जी साम्यावस्था म्हणजे हे 8 प्रकार जेथे समत्वाने राहतात म्हणजेच हे 8 ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तिला प्रकृती म्हणतात किंवा जीव म्हणतो आपण आपला जीव जो आहे ती त्या 8चं एकरूप पण म्हणजे आपला जीव आहे बुद्धीला जाणण्याची शक्ती ह्याच्याच मुळे मिळते हा जीव जेव्हा स्थूल प्रकृतीचा अहंकार धारण करतो तेव्हा ह्या भूतसृष्टीची टांकसाळ उघडते म्हणजे मी आत्ताच सांगितलं त्या जीवाला जेव्हा देहाचं अस्तित्व आणि देहाच्या नावाचा मोह आणि ती मायेचा स्पर्श होतो एक एक व्हायब्रेशनल चेंजेस येतात तेव्हा तो स्वतःच्या अस्तित्वाला विसरून अहंकार धारण करतो आणि तो सुद्धा स्थूल प्रकृतीचा म्हणजे स्थूल देहाचा अहंकार त्या आत्म्याला लागून जातो आणि मग तो मी मी या कॉन्सेप्टवर जगायला सुरुवात होते त्याची त्याला नाव दिलं जातं त्या देहाला आणि मग त्या बाळाला सारखं सांगितलं जातं तुझं हे नाव आहे ह्याला हे आवडतं त्याला ते आवडतं असं करून जी जगामध्ये जी आजूबाजूची माणसं असतात ती त्या बाळालाही त्यांच्याप्रमाणेच करून मोकळे होतात सुरुवात करतात परा आता इथे परा शब्द वापरलेला परा प्रकृती ते परा म्हणजे वाणी पण आहे आपण बघितली होती ती मागच्या वेळेला परावाणी ही स्फुरण परा पश्यंती मध्यमा वैखरी या ज्या वाणींचे प्रकार आहेत त्यातली सुद्धा परा आहे आता इथे अजून काय म्हणलं त्यांनी परा प्रकृती ते जीव ऐसे नाव जडा ते सजीव करी जिका जड म्हणजे काय तर शरीर जड देह म्हणतो ना आपण नीट समजून घ्या इथे काय म्हणायचंय ते की जड या शरीराला म्हणजे या चमडीच्या शरीराला ढाच्याला जे सजीव बनवतं ते कोण असतं जीव असतो आणि तो जीव जेव्हा एकरूप म्हणजे प्युरिफिकेशन फॉर्म मध्ये येतो प्युरिफाईड कॉन्सेप्ट मध्ये जेव्हा येतो तो शिव बनतो म्हणजे आत्मा आणि जेव्हा तो प्युअर फॉर्म मध्ये असतो तेव्हा तो शिवस्वरूप आहे आणि जेव्हा तो शरीराला येतो तेव्हा इन्कारनेटेड सोल म्हणतात म्हणजे काय शरीरा धारण केलेला आत्मा तो जीव ठीक आहे तर तो जीव म्हणजेच आत्माच आहे जीव म्हणजे पण आपण म्हणतो ना जीव गेला किंवा आत्म्याने देह सोडला हे एकाच ह्याला वेगळ्या वेगळ्या अर्थाने कारण त्याचं ऍक्च्युली त्या शब्दांच्या मुळे त्याचं अर्थ बदलतात नुसता आत्मा म्हणू तर तो प्युअर फॉर्म मध्ये येतो जीव जेव्हा म्हणू तेव्हा त्याला शरीराचे सगळे राग रुसवे हे ते सगळं लागलं जातं तेव्हा तो जीव इनकार्नेटेड सोल म्हणजे शरीरात धारण केलेला सोल शरीरात घुसलेला सोल मग तो शरीराच्या सर्व ह्यांच्याशी सर्व भाव त्याला लागून जातात म्हणजे स्पर्श करतात तेव्हा तो जीव मग जडाला कोण सजीव बनवतं तर जीव आपण म्हणतो ना निर्जीव सजीव म्हणजे जीवाच्या सोबत तो सजीव जे शरीर आहे ते जीव सोबत घेऊन असलेलं सजीव आहे म्हणजे जिवंत आहे आणि निर्जीव म्हणजे टेबल आहे त्याच्यामध्ये जीव नाही त्याच्यामध्ये आत्मा नाही तर ते निर्जीव त्याच्यामध्ये जीव नाही आणि सजीव प्राणी म्हणतो ना आपण लिव्हिंग बिंग्स अँड काय म्हणतो आपण त्याला नॉन लिव्हिंग
त्याचं मराठी भाषांतर की सजीव आणि निर्जीव. खुर्चीमध्ये जीव नाही म्हणून ती निर्जीव. आणि आपल्या प्राणी, माणूस, झाड याच्यामध्ये जीव आहे, त्याला चेतन अवस्था आहे. म्हणजे काय, त्याला कॉन्शियसनेस आहे. इंग्लिश शब्द चेतन म्हणजे कॉन्शियसनेस. त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस आहे. स्पर्श केला तर ते अकसून जाईल, मोठं होईल, त्याला कळतंय, त्याच्यात जिवंतपणा आहे, ते सजीव. असा सगळा शब्दांचा खेळ आहे हा सगळा. चेतनेसी जागे करोनी मनाते, लावी माना याते शोक मोह. आता चेतना म्हणजे कॉन्शियसनेस आपला. इथे बघूया खाली काय दिलंय. जाणीव. जाणीव, कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव, मराठी शब्द. की आपल्याला कळतं, म्हणजे आपल्याला चिमटा काढलेला कळतो, राग आलेला कळतो, आनंद झालेला कळतो. जाणीव असणं म्हणजे आपण म्हणतो ना कॉन्शियसनेस आहे मला. अनकॉन्शियस झाला की त्याला काहीच कळत नाही, त्याला मार लागलेला कळत नाही, त्याला राग लोभ कळत नाही. जेव्हा अनकॉन्शियस होतो, चक्कर येऊन पडतो माणूस, अनकॉन्शियस बॉडीमध्ये असतो व्यक्ती, तेव्हा त्याला काहीच कळत नाही. त्याला चापटी मारली तरी कळणार नाही, कारण तो अनकॉन्शियस आहे. त्याला जाणीव नसलेला म्हणजे चेतना नसलेल्या अवस्थेत असतो, जाणीव नसलेल्या. आणि आपण कॉन्शियसनेस म्हणजे चेतनावस्था, जागेपणी आपल्याला सगळं कळतंय, जाणीव आहे आपल्याला की अरे दुःख झालंय, आनंद झालाय, लागलंय, खरचटलंय, ही सगळी जाणीव चेतनेमुळे येते आपल्याला अवस्था ती. चेतनेसी जागे करोनी मनाते, लावी माना याते शोक मोह. मनाला जाग करत ते. आपला जो कॉन्शियसनेस आहे, चेतना आहे, जी आत्म्याची शक्ती आहे, ती मनाला जागृत करते. आणि मग मन मध्ये आलं की मग त्याला सगळं बाकीचं संसार सगळा घेऊनच येत ते, की शोक, मोह, लोभ, अहंकार. मग ते सगळे जोडीनं सगळे खूप सारे लोक एकत्र येतात मग त्याच्या बरोबर. हिचे सन्निधान म्हणून या ज्ञान होतसे उत्पन्न बुद्धी अंगी. त्याच्यामध्ये ज्ञान पण आहे. हे सगळे जण येतात, त्याच्याबरोबर ज्ञानही येतं. आणि त्याच्या ज्ञानामुळे कोणाची उत्पत्ती होते, तर बुद्धीची. म्हणून या ज्ञान होतसे उत्पन्न बुद्धी अंगी, अहंकाराची या कौशल्य संपूर्ण, जगासी धारण करी हिच. मग अहंकार पण येतो, मी आहे हे कळतं. बघायला गेलं तर हे सोपं आहे, आणि अवघड शब्दांमध्ये गुरफटलो तर अवघड आहे कळायला. म्हणून मी सोपं करून सांगायचा प्रयत्न करते. एतद्योनिनी भूतानि सर्वाणीत्युपधारय, अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. स्थूळ प्रकृतीशी कौतुके संयुक्त पार्थ जेव्हा होत प्रकृतीही. आपल्या स्थूल प्रकृतीशी म्हणजे शरीराशी, जड शरीराशी जेव्हा संयुक्त होतं, एकत्र येतं, तेव्हा पार्था जेव्हा होतं प्रकृतीही. प्राणी वर्ग रूप नाण्यांची केवळ तेव्हा टाकसाळ सुरू होय. मग चतुर्विध आकृतीचे ठसे उमटती कैसे आपोआप. तयाचे तो मोल सारखेच जाण, तरी भिन्न भिन्न आकारते. चतुर्विध म्हणजे चार प्रकारच्या सजीव सृष्टी. जे आपण मी आत्ताच मगाशी सांगितलं की उद्बीज म्हणजे वनस्पती, त्याच्यानंतर स्वदेज घामापासून निर्माण होणारे प्राणी, ऊ ढेकुण हे. अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे पक्षी, साप, मासे. आणि जरायुज वारेतून जन्मणारे पशु आणि मनुष्य. हे चार प्रकारच्या जीवांमध्ये उत्पत्ती होते त्यांची, प्रकृतीची. शरीर धारण केल्यानंतर हे चार प्रकारचे हे निर्माण होतात. तयाचे तो मोल सारखेच जाण, परी भिन्न भिन्न आकार आहे. पण म्हणून व्हॅल्यू कमी होते का? नाही. पक्षामध्ये जो आत्मा आहे, जीव आहे, तोच आपल्यात आहे. एखाद्या छोट्या कीटकामध्ये किंवा एखादं इन्सेक्ट असतं, बारीक किडे मुंगी असतात
त्यातलं जे तत्व आहे, चैतन्य, आत्मतत्व, ते आणि आपल्यातलं तत्व काही वेगळं वेगळं नाही आहे. किंवा तुळशीचं किंवा आंब्याचं झाड आणि आपल्यातलं तत्व काही वेगळं वेगळं नाही आहे. ते एकच तत्व आहे, ती प्रकृतीच आहे आणि ते शिवतत्वच आहे. लक्ष 84 योनींचे आकार सहजे तयार होती तेथे. मग ह्यांचे 84 लक्ष योनी, योनी म्हणजे वेगळे वेगळे प्रकार प्राण्यांचे आणि आकार हे निर्माण झाले त्यातनं. त्याचे मूळ 4 प्रकार जे मी आता सांगितले, अंड्यातनं निर्माण होणारे, घामातनं आणि योनी मार्गातनं, असे ते 4 प्रकार आहेत. आणि झाडं ऐसे आणि काही आकार ते किती नेणो तयामिती पंडुसुता, आणि असे अनेक किती सांगायचं, म्हणजे खूप वेगळे 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 प्रकार जीवांचे निर्माण होतात. ऐशा असंख्यात आकृतींनी सारा मायेचा गाभारा भरे कैसा. आणि या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आकार उकाराच्या, रंगरूपाच्या आकृती म्हणजे सगळ्या जीवांचा पूर्ण मायेचा पसारा हा म्हणून आपण म्हणतो जी सृष्टी आहे. योग्यतेने एक ऐशी ही अनेक पंचभूतात्मक नाणी जिका. पण त्यांची जर पाहायला गेलं तर काय आहे, अष्टधा प्रकृती आहे ना, म्हणजे पंचभूत, महाभूत जी मी सांगितली, आकाश, पाणी, नंतर वायू, अग्नी आणि पृथ्वी, या तत्वांनी परिपूर्ण अशी ती पंचभूतात्मक सर्वजण आहेत. तयाची या मग समृद्धीचे साच घेई प्रकृतीचं मोजमाप. अखोनिया नाणी विस्तारिते पाही मग आटणी ही तीच करी. म्हणजे तीच प्रकृती म्हणजे जी आदिशक्ती आहे, जिनं प्रकृती रूप धारण केलेलं आहे, तीच यांचा पसारा मांडते पण आणि त्यांना आटोपतो पण घेते. आता बघा, हे झालं सगळं, आपली थिअरी झाली. तर आता सध्या आपल्या भोवती काय चाललंय, आपण जर न्यूज चॅनल लावलं तर भयंकर अवस्था आपल्याला बाहेर बघायला मिळते. कुठे भूकंप होतोय, तर कुठे नद्या नाले वाहतायत, कुठे पूर आलाय, तर कुठे काय होतंय. एकीकडे परदेशामध्ये काही देशांमध्ये जंगलं पेटलेली आहेत, त्याच्याच दुसऱ्या देशाच्या दुसऱ्या भागामध्ये पूर आलेले आहेत, फ्लड चालू आहे. दुसऱ्या कंट्रीज मधलं बोलते मी. आणि आपल्या भारतामध्ये पण तशीच अवस्था आहे. कधी कुठे भूकंप येतो, तर कधी पाण्यानीचे होतंय, कधी दऱ्या कोसळतायत. म्हणजे तिला माहिती आहे प्रकृतीला किती निर्माण करायचंय आणि किती खतम करायचंय, संपवायचंय. त्याचा बॅलन्स तो प्रकृतीचा तीच ठरवते आणि तीच करतीये सगळं. म्हणून आपण म्हणतो ना, प्रकृती रागावली, किंवा जेव्हा आपण आता ते काय म्हणतो आपण त्याला, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आपण, की पृथ्वीचा हे टेम्परेचर वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे येत आहे संकट. सगळं आपण सगळी थिअरी आपल्याला माहिती आहे, पण ह्या सगळ्या सायंटिफिक कॉन्सेप्ट झाल्या. पण त्याच्या मागे जाऊन हे सगळं एक्झॅक्टली होतंय काय, तर प्रकृती म्हणून जी शक्ती आहे, तिचा बॅलन्स गेल्यानंतर तिला सांभाळता येतं आपल्याला. ती बरोबर इम्बॅलन्स तो बॅलन्स करून सोडते त्याला, तेव्हा हे अशा संकट येतात आणि मग त्याच्यामध्ये जीवहानी होते आणि ती बॅलन्स आपला मेंटेन करते. आपलं माणसांचं त्याच्यात नुकसान होतं खूप जास्त आणि आपल्याला घाबरायला पण होतं. आपल्याला वाटायला लागतं की अरे बापरे, किती म्हणजे काही कशाची काही खात्रीच नाही, काही गॅरंटी देऊ शकत नाही आपण. आज आहे उद्या नाही अशी अवस्था आहे. पण म्हणूनच स्थिर अवस्थेची आवश्यकता परमात्म्यांनी या अशा ग्रंथांमधनं निर्माण करून आपल्याला दिलेली आहे, की म्हणून तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहू नका. घर दार गाड्या ह्याच्यावर डिपेंड राहू नका. आज आपल्याला काय दिसतंय, अक्षरशः जिथे तिथे पाणी साचतंय तर गाड्याच वाहताना दिसतात. एकही प्लेस अशी नाही की जिथे गाड्या वाहून नाही गेला. म्हणजे आता आमच्या इथे तर काही असं काही डोंगर वगैरे नाही. अक्षरशः परवा आश्चर्य वाटलं की मी राहते तिथे, इथे काय जो समुद्र आहे तो दमणच्या बॉर्डरवर आहे. इथे वापीमध्ये काही नाही आहे ऍक्च्युली, ना कुठली नदी वाहते. पण तरीही मागच्या आठवड्यात जो पाऊस झाला तेव्हा एक छोटासा जुना ब्रिज होता,
तो पाण्याखाली गेला आणि लिटरली एक मराठी म्हणजे फॅमिलीची गाडी त्याच्यात वाहून गेली आणि जीवहानी झाली. म्हणजे आता इथे काय काय हिमाचल प्रदेश आहे का काय आहे का कुठल्या नद्या वाहत आहेत का गंगाचा प्रवाह आहे, काहीही नाही. तरी पण अशी अवस्था इथे झाली. म्हणजे काय की कशाचीही खात्री नाहीये. आपण काहीही सांगू शकत नाही. एक्झॅक्टली प्रकृतीमध्ये काय बदल येतील, कुठला मोसम कसा असेल, काय होईल, किती एक्स्ट्रीम होईल, किती त्याच्यामध्ये सांभाळले जातील. आणि म्हणून हा प्रकृतीचा बॅलन्स आहे तो तिला माहितीये तिला कसा ठेवायचा आहे. आपण म्हणून घाबरायचं नाहीये. आपल्या मागे एक ईश्वरी शक्ती असते, ती आपला सांभाळ करत असते. हे घाबरण्यासारखं काही नाहीये, पण अवेअरनेस असावा माणसाला, जेणेकरून आपलं जे माथ्यावर चढलेला सगळा अहंकार असतो मीचा माणसाचा, तो थोडासा खाली येऊ शकतो. त्यासाठी आपण हा अवेअरनेस ठेवला पाहिजे की प्रकृतीनं ठरवलं बॅलन्स करायचं तर काय होईल. ऐशा असंख्यात आकृतींनी सारा मायेचा गाभारा भरे कैसा, योग्यतेने एक ऐसीही अनेक पंचभूतात्मक नाणीजिका, तयाची या मग समृद्धीचे साच घेई प्रकृतीचं मोजमाप. त्याचं मोजमाप बरोबर त्या पंचभूतात्मक नाण्यांचं कुणाला कमी करायचं कोणाला ठेवायचं ते सगळं तीच करते. आखोनी या नाणी विस्तारी ते पाही, मग आटणी ही तीच करी. ती असं पसारा करून त्याचा वाढवते पण त्यांना आणि एकत्र आटकून त्याची आटणी पण करते, म्हणजे कमी पण करते, त्यांना कंट्रोलही करते. कर्माची या व्यापारी मध्येच प्रवर्तवी साच प्राणी आसी. म्हणजे काय की उद्योगामध्ये कर्माचा हिशोब म्हणजे लॉ ऑफ कर्मा, त्याच्यामध्ये मोजमाप लावतो. कोण ठरवणार ना, ती कसं आटणी करणार. प्रत्येक गोष्टीला प्रोसेस आहे. आपण जर अगदी मायन्युटली या सगळ्या सृष्टीकडे बघितलं, म्हणजे सुरुवात आपल्या शरीराकडनं केली आणि मग शरीरातनं मग बाहेरकडे बघितलं, तर अक्षरशः प्रचंड अभ्यास आहे त्याच्यामध्ये. काय ते आपण सायंटिस्ट म्हणून माणूस सायंटिस्ट म्हणून नाव कमावतो आणि ग्रेटनेस दाखवतो, पण त्यांनी ईश्वरांनी जी निर्मिती केलेली आहे त्याचा जर जरा बसून विचार केला तर प्रचंड बुद्धिमानाचं काम आहे ते. इतकं सुंदररित्या सगळं आखलेलं आहे हे सारं युनिवर्स, विश्व. इतक्या मस्तपैकी त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अक्षरशः कमाल वाटते, म्हणजे काय शक्ती आहे ती. आणि त्याच्या पुढे आपण आपलं शहाणपणा काय दाखवणार असा प्रश्न पडतो. जर नीट जर बघितलं की साधा झाडं बघायला गेली तर झाडांमध्ये सुद्धा इतके प्रकार, त्याच्यात कलर्स, मग त्याच्यात त्यांना काय आवश्यक आहे तो सगळा कॉन्शियसनेस त्यांच्यामध्ये टाकलेला आहे. प्राणी बघायला गेले तर कीटकापासून किती व्हेरिएशन्स आहेत. प्रत्येकाला त्याला जगण्यासाठी काय आहे त्याप्रमाणे स्किन, त्याप्रमाणे कलर, त्याप्रमाणे त्याचे अंग, त्याच्यामधला कॉन्शियसनेस, त्यांचा स्वभाव, हे सगळं त्यांनी सेट करून पाठवलेलं आहे. म्हणजे किती क्रिएटिव्ह वर्क आहे. तर माणसाची क्रिएटिव्हिटी काहीच नाही त्याच्या पुढे. असो हे रूपक सांगेन सरळ, तुझं आकळेल ऐसे आता. त्याला वाटलं की अर्जुनाला पता नाही कळलं असेल की नाही मी काय म्हणतोय, ते आता जरा सोपं सरळ करून सांगतो. करी पार्था नामरूपाचा विस्तार, सर्वथा साचार प्रकृतीचं, आणि प्रकृती तो भासे माझ्या ठाई, अन्यथा हे नाही धनंजया. म्हणून जगासी आदि मध्य अंत, एकमी निभ्रांत ऐसे जाण. ती माझं स्वरूप आहे, माझाच नामरूपाचा तो सर्वथा विस्तार आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ना शिव पार्वती, किंवा आपण काय म्हणतो ते नर नारी काय एकरूप, म्हणजे दोन्ही जे मेल अँड फिमेल फॉर्म, त्यांचं जे आपण कॉम्बिनेशन आहे, तर तो तेच सांगायचा प्रयत्न करतोय की ती प्रकृती जी आहे ती माझं स्वरूप आहे. अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी नटेश्वरच रूप आहे आणि त्यामुळे ते माझं स्वरूप आहे आणि मीच आहे तो. म्हणून जगासी आदि मध्य अंत, एक मी निभ्रांत ऐसे जाण. सर्व काही मीच आहे.
आदी म्हणजे सुरुवात, जी अनादी आहे, मध्यभाग आणि त्याचा अंत. सुरुवातही मीच करतो, अंतही मीच करतो आणि मध्ये पालनही मीच करतो. त्या प्रकृतीच्या स्वरूपातही मीच आहे, तिच्या स्वरूपातही मीच आहे आणि माझ्या स्वरूपात ती आहे, असं सांगण्याचा तो प्रयत्न करतो आहे परमात्मा श्रीकृष्ण. मत्त परतरम नान्यं किंचिदस्ति धनंजया मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मृगजळाचे ते पाहू जाता मूळ, सूर्याची केवळ नव्हे रश्मी. तैसे आदी माये प्रकृतीपासून जाहली निर्माण जिका सृष्टी. तियेचा निरास करोनी पाहता मूळ ते तत्वता मीच आहे. म्हणोनी उत्पत्ती स्थिती आणि लय मज माझी होय ऐशा रीती. पार्था करी निह्या विश्वासी धारण जैसा मणिगण सूत्रा माझी. जसा आपण माळ घालतो गळ्यात, त्या माळ त्या एकेका मण्याच्या मधून जसं धागा विणलेला असतो, तसं तो सर्व जीवांमध्ये परमात्म्याचा धागा विणला गेलेला आहे. आणि तोच आहे तो आपल्या सगळ्यांमधला तो एकरूप तत्व जे आहे ते आहे. इतकं सोपं आहे समजायला, की जसा एका माळेमध्ये 50 मणी असतील, जशी आपली जपाची माळ असते 108 मणी असतात, त्या 108 मण्यांमध्ये एकच धागा रोवलेला आहे, ते काही वेगळे 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 जोडलेले नाही आहेत. तसेच आपण माणसं आहोत, आपल्या सगळ्यांमध्ये तो एकच जीव, एकच परब्रह्म सूत्रारूपाने मौजूद आहे, प्रत्यक्ष आपल्या हृदयामध्ये. आणि अशा पद्धतीनं ती एकच माळ विश्वाला धारण करून आहे, असा तो ज्याचा उत्पत्ती स्थिती आणि लय आता सांगितलं, आदी मध्य आणि अंत, हे सगळं तिन्ही अवस्था आहेत. या सुरुवात, उत्पत्ती म्हणजे आदी म्हणजे सुरुवात, जिथून निर्मिती होते. स्थिती आणि मध्य म्हणजे मधली अवस्था, जिथे सांभाळ केला जातो. आणि लय म्हणजे नष्ट होणं, शेवटचं संपवणं, एंड होणं. हे सगळं मीच आहे आणि मीच सर्वत्र व्याप्त आहे, असं सांगण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याला सांगतोय की सगळं मीच आहे आणि ही जी प्रकृती, ती माझीच अर्धांगिनी वेगळी होऊन तिनं प्रकृती स्वरूप धारण केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही दोघं एकच असल्यामुळे मीच सर्वत्र आहे, असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो प्रणव सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. म्हणून या जळा माझी जो का रस, किंवा असे स्पर्श वायू माझी. चंद्र सूर्या माझी किंवा जो प्रकाश, मी मीची तो निशेष जाण ऐसे. पृथ्वीची या ठाई स्वभावता शुद्ध, असे जो सुगंध तोही मीच. आता तो ती जी पंचमहातत्व आहेत त्याचं वर्णन करतो आहे, की पाण्यामध्ये जे जल आहे, ते जलामधला जो पाणीपणा आहे तो सुद्धा मीच आहे. नंतर वायूमधला वायूपणा आहे, जो स्पर्श केल्यानंतर वायूचं आपल्याला जाणवतो की ते वारा आहे, तो तो सुद्धा एअर सुद्धा मीच आहे. चंद्र सूर्यामध्ये, कारण नॅचरल नॅचरल लाईट, आपण घरातले ट्यूबलाइट्स नाही, ते इथं इलेक्ट्रिसिटी आहे. पण जर नॅचरल लाईट सोर्स जर बघायला गेले तर ते दोनच आहेत, चंद्र आणि सूर्य. चंद्राला सुद्धा सूर्याकडनंच प्रकाश मिळतो, म्हणजे फायनली कोण झाला तर सूर्य. तर सूर्य मधला प्रकाश सुद्धा मीच आहे, मीच आहे तो सूर्य. आणि
सर्व पृथ्वीच्याही ठाई स्वभावता शुद्ध असे जो सुगंध तोही मीच. पृथ्वीमध्ये जो एक मातीचा सुगंध आहे, पाऊस पडल्यानंतर पहिल्या पावसाला आपल्याला येतो, तो सुगंध सुद्धा मीच आहे, ती माती सुद्धा मीच आहे. आकाशाच्या ठाई शब्द मी साचार असे मी ओंकार वेदा माझी. तर तो त्याचा विस्तार सांगतोय की मी कसा विस्तारलो आहे, कशा पद्धतीनं, आणि किती किती स्वरूपात मी सर्वत्र तुझ्या अवतीभोवती मीच आहे आणि तुझ्या आतमध्ये सुद्धा मीच आहे. नराची अठाई नरत्व जे थोर अहंतेचे सार असे जे का पौरुष ते देखे धनुर्धरामीच तत्व तुझ साच सांगत असे. आता पुरुषामध्ये पुरुषत्व म्हणून नावाची जी वस्तू आहे, त्याचा ज्याला अहंकार असतो की मी नर आहे, मी पुरुष आहे, त्या अहंतेचं सार सुद्धा मीच आहे असं तो सांगतो. तो माझ्यामुळेच तो पुरुष आहे. आणि पौरुष ते देखे धनुर्धरामीच तत्व तुझ साच सांगत असे. सर्वत्र तोच आहे, आपल्या आतमध्ये बाहेर सगळीकडे तोच बसलेला आहे, दुसरं काहीही नाही आहे. आणि म्हणून मागे अनेकदा उदाहरण काहीतरी एक्सप्लेन करताना मी म्हटलं होतं ना की आपण खर तर म्हणजे अभ्यास करत करत पुढे पुढे गेल्यानंतर लक्षात येतं की फक्त मीच आहे या जगामध्ये. जी माणसं दिसतात ती सुद्धा कोणी नाही, कारण जर प्रत्यक्ष तत्व स्वरूपात बघायला गेलं तर एक परमेश्वरच आहे, जो माझ्यात आहे, तोच सगळीकडे आहे. म्हणजे माझंच हजारो लाखो स्वरूपात मीच उपलब्ध आहे. म्हणजे शेवटी मी राहते एकच ना, आरशात बघितल्यासारखं. तसं ते म्हणजे थिअरी पुढे अशी जाते की शेवटी एकच तत्व आहे आणि एकच मी आहे. आणि अग्नी ऐशा नावे भासमान तेज प्रावरण असे जे का सारी तो ते दूर स्वयंसिद्ध तेज उरे ते सहज मीच आहे. नानाविध योनी माझी धनंजया नाना योनी माझी धनंजया प्राणी जन्मोनिया त्रैलोक्यात आपुले जीवन कंठिती साचार घेऊनी आहार आपुलाले राहती ते कोणी सेओनी पवन कोणी एक तृण भक्षोनिया अन्नाधारे कोणी राहती केवळ प्राशोनिया जळ कोणी एक स्वभावानुसार ऐसे भिन्न भिन्न दिसे जे जीवन प्राणियांचे तया भिन्न भिन्न जीवनी संपूर्ण असे गा अभिन्न मीची एक. आता एवढे जीव जे बघाशे 84 लक्ष योनी ज्या सांगितल्या, त्या कोणी झाडं आहेत, कोणी पाण्यात आहेत, कोणी काय आहेत, कोणी वाऱ्यावर राहतात. तर ते काही खाऊ दे, पिऊ दे, कुठेही राहू दे, कुठल्याही अवस्थेत राहू दे, शेवटी मीच आहे, अभिन्न आहे. म्हणजे एकमेकांपासून वेगळे नाही, फक्त माझ्या आणि माझ्यातच ते व्याप्त आहेत आणि मीच सर्वत्र व्याप्त आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला पटवून देण्याचा की अरे बाबा सगळीकडे मीच आहे. बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस तेजस्विनामहम बलम बलवतास्मि कामराग विवर्जितम धर्माविरुद्धो भूतेषु कामेस्मि कामोस्मि भरतर्षभा. चेका सृष्ट्यारंभी शून्याच्या अंकुरे सर्वथा विस्तारे आत्मतत्व. सृष्टीचा तो लय. एक मिनिट हा. जेका सृष्ट्यारंभी शून्याच्या अंकुरे सर्वथा विस्तारे आत्मतत्व. सृष्टीचा त्या लय होतो तिये वेळी अक्षरे जे गिळी ओंकाराची. विश्वाची सारिखे दिसे जे साचार असे विश्वाकार जोवरी हा. मग जे का महाप्रलय होताच स्वैर आहे साच निराकार. अर्जुना जे ऐसे अनादि सहज तेमी तेमी विश्वबीज आत्मतत्व. जे विश्वबीज म्हणजे बाहेरचं जे मुळात रूटचं कारण आहे,
ते मीच आहे आणि तेच मी आत्मतत्व आहे. म्हणजे माणसातलं आणि सर्व जीवांमधलं आत्मतत्व आणि विश्वबीज हे एकच आहे आणि माझ्यातनच शून्यातूनच अंकुर फुटून हे विस्तारलं आहे. ते आत्मतत्वातनच निर्माण झालेलं आहे आणि ते आत्मतत्व म्हणजे परमात्मा तत्व आहे. आणि ते ओंकार पहिले आला. सृष्टीचा त्या लय होता ती वेळी अक्षरे जे गिळी ओंकाराची. विश्वाची सारिखे दिसे जे साचार ते असे विश्वाकार जोवरी हा. आणि जेव्हा जोपर्यंत आकारात आहे तेव्हा ते विश्वाच्या रूपानं युनिव्हर्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला सृष्टीच्या रूपानं दिसतं. पण जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा ते सर्वपणे एकरूप करून तो आपल्यामध्ये वापस करून घेतो. म्हणजे पूर्णपणे नष्ट करून त्याला तो आपल्याला धारण करून घेतो. विश्वाचा जो जेव्हा महाप्रलय होऊन नष्ट होते, विश्व नष्ट होतं तेव्हा तुझे लागी ज्ञान दाविले हे स्पष्ट घेसी जरी नीट आकळोनी तरी आत्मानात्म विचारे आगळा उपयोग भला देश देखशील. तो म्हणतोय की तू जर हे व्यवस्थित सगळं समजण्याचा प्रयत्न केलास, नीट आकलन करून घेतलंस. काय सांगितलं त्यांनी? आपण थोडस सुरुवातीपासून जाऊ की आज आपलं सेशन सुरू झालं एवढं तो ब्रह्मांडाचं सत्य सांगतो आहे. तर बेसिकली काय सांगितलं? महत्वाचे पॉइंट की ही सृष्टी प्रकृतीमधनं तयार झाली आणि ही प्रकृती कोण आहे? तर ती माझच अर्धांग आहे, माझाच भाग आहे. मीच प्रकृती रूपानं या सृष्टीमध्ये सर्वत्र पसरलो आहे. आणि मग ती प्रकृती अष्टधा प्रकृती 8 प्रकारांनी डिव्हिजन झालेलं आहे तिचं. 5 पंचभूत आणि 3 मन बुद्धी आणि अहंकार, हे 3. कारण हे 3 आल्यानंतर त्या जीवाला मीपणा येतो आणि मग त्या कॉन्शियसनेसवर सगळं जग चालायला लागतं. आणि म्हणून ती अष्टधा प्रकृती आहे आणि तिची त्यासाठी गरज आहे. आणि म्हणून मग पुढे तो सांगतोय की तुला जे जे काही दिसतंय 84 लक्ष योनी दिसतायत, माणसं दिसतायत, ती वेगळ्या वेगळ्या प्रकारे जन्माला आलेली, वेगळ्या वेगळ्या पद्धतीची, आकाराची, रंगाची, ढंगाची, जे काही आहेत ती सगळे एकच स्वरूप आहेत आणि ते प्रकृतीचंच रूप आहे. आणि ज्या क्षणाला प्रकृती विस्तारली जाते तशीच तिला आवरायचं असेल तर ती प्रकृती स्वतःच ते आवरून पण घेते, नष्ट पण करते त्यातल्या काही गोष्टी. आणि तो स्वभावही माझाच आहे कारण मीच प्रकृतीला धारण केलेला आहे आणि प्रकृतीने मला धारण केलेलं आहे. म्हणजे ते दोन्ही एकरूप आहेत आणि अशा पद्धतीनं मी सर्व सृष्टीमध्ये सामावलेलो आहे. सर्वत्र मीच आहे. एका सूत्र धाग्यामध्ये बांधल्यासारखे ही सारी सृष्टी माझ्यामध्ये विणलेली आहे आणि मीच सर्वत्र पसरलेला आहे, दुसरं कोणी नाही. आपल्याला दिसतो हा डोंगर आहे, ही माती आहे, हा दगड आहे, हे झाड आहे, हा प्राणी आहे, हा माणूस आहे. आपल्याला ते जड स्वरूपात आपण पाहतोय त्यांना. पण त्याचं सार जर आतलं बघायला गेलं तर त्या सगळ्याचं हे परमात्म स्वरूपच येतं. आणि या पद्धतीनं मी सर्वत्र मीच आहे. मीच एक विश्वबीज आहे. अख्ख्याचं मूळ रूट कॉज मीच आहे. आणि रूट ला जाणारं बीज जे आहे, सीड आहे, ते माझ्यातनच निर्मिती झालेली आहे. असं ते. आणि ते बीज म्हणजे काय आहे? तर ते आत्मतत्वाचं आहे, परमात्म तत्वाचं. असं आतापर्यंत त्यांनी हे एवढं ज्ञान त्याला दिलं अर्जुनाला. आणि तो आता म्हणतोय की तुझे लागी ज्ञान दाविले हे स्पष्ट. मी अगदी स्पष्ट करून सगळं सांगितलं तुला. जर तू ह्या ज्ञानाला, या सांगितलेल्या सिक्रेटला, गमतीला, गोष्टीला जर नीट आकलन केलंस, म्हणजे नीट अभ्यास केलास आणि समजून घेतलंस, तर मग पुढे काय होईल? तरी आत्मानात्म विचारे आगळा उपयोग भला देखशील. आत्मा नात्मा विवेक विचार. आत्मा आणि अनात्मा म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये आत्मा आहे ती वस्तू आणि ज्याच्यामध्ये आत्मा नाही, अयोग्य वस्तू, असा तो आत्मानात्मा विचार म्हणजे विवेक बुद्धीचाच उच्च लेवलचा एक प्रकार आहे, जो स्पिरिच्युअलिटी मध्ये पुढे साधना करताना आत्मानात्म विचार करावा लागतो. त्याचा इथे काही अर्थ दिलाय का मी बघते.
त्याच्याप्रमाणे आत्मा आणि अनात्मा ह्यांचा विचार, देहातील शुद्ध निर्विषय ज्ञानांश तो मी चैतन्य आणि मी इतर देहादिक जे अनात्मा ते मी नव्हे असा विचार, म्हणजे हा विवेकाचाच प्रकार आहे जो पुढे जाऊन कामाला येतो. म्हणून तो म्हणतो, विचारे आगळा उपयोग बला देखशील, प्रसंग सांडो न बोले मी आता, सांगेन तत्वता संक्षेपे हे, तपस्व्यांच्या ठाई असे जे का तप, तेही माझे रूप जाण पार्था, बळवंता माझी बळ जे अढळ, बुद्धी जी केवळ बुद्धिमंती. म्हणजे सगळ्यातलं मूळ म्हणजे काय, एखादा उत्तम गुण म्हणतो ना आपण, ते एखादा बलवान असेल तर त्याच्यामधली जी शक्ती असेल ती शक्ती सुद्धा मीच आहे. एखादा तपस्वी आहे, त्याच्यात तप करण्याची जी वृत्ती आणि शक्ती आहे बुद्धीची, ती म्हणजे सुद्धा मीच आहे. असं ते सांगतायत की प्रत्येकातलं उत्तम स्वरूप जे आहे ते मीच आहे. बुद्धिमंत, आपण म्हणतो हा अत्यंत बुद्धिवान आहे, पण त्या जीवातली तो जो पण XYZ माणूस असेल, त्याच्या आतलं ते बुद्धीचं तत्व जे आहे, ज्याच्यानी तो सगळ्या समाजामध्ये ताठ मानेने जगतोय की मी बुद्धिमान आहे, तर ती बुद्धी सुद्धा मीच आहे असं ते सांगतायत. भूतांची अठाई असे जो का काम, तो मी आत्माराम म्हणे ऐसे. इंद्रिया परिजेणे कामे, धर्माचे महत्व वाढे ऐसे सत्व, असे ज्याचे इंद्रियानुकूल वर्ते हे तो खरे, काम तो प्रसारे विकारांच्या, धर्मासी विरुद्ध परी ते वर्तन, न व्हावे म्हणून दक्ष राहे, कर्तव्य कर्माचा राजमार्ग धरी, कुमार्ग अभेरी निषिद्धाचा. आता इथे वर सांगितलंय तिसरा काम म्हणजे काम म्हणजे विषय वासना. भूतांची अठाई असे जो का काम, तो मी आत्माराम म्हणे ऐसे, म्हणजे जी विषय वासना आहे ती सुद्धा मीच आहे म्हणतोय. म्हणजे असं काही तो म्हणत नाही की प्रत्येक जण सगळं चांगलं चांगलं फक्त प्रत्येकातलं मी आहे आणि बाकी सगळं तुमचं आहे असं म्हणत नाहीये. त्या एखाद्या विषय वासना असलेल्या माणसाचा मध्ये पण मीच आहे असं ते सांगतायत, की त्याची विषय वासना काम जो आहे त्याचा तो सुद्धा आत्माराम म्हणजे मीच आहे. परिजेणे कामे, धर्माचे महत्व वाढे ऐसे सत्व, असे ज्याचे धर्मासी विरुद्ध परी ते वर्तन, न व्हावे म्हणून दक्ष राहे, कर्तव्य कर्माचा राजमार्ग धरी, कुमार्ग अभेरी निषिद्धाचा. तेवी नियमाचा मशाल जी नीट, दाखवित वाट सवे चाले, ऐशा रीती पार्था प्रवर्ते हा काम, म्हणून या धर्म पूर्ण होय. म्हणजे हा जर काम म्हणजे काय, विषय वासना, ही जर विकारांच्या अधीन न जाता धर्माच्या बाजूने राहायला लागेल, म्हणजे धर्माला विसरून न विसरता ती जगायला लागेल. दक्ष, त्याला म्हणतात दक्ष असणं, म्हणजे सावध असणं की मी अधर्म तर नाही करत आहे. तर हे सांगणारा जो आत्मा आहे तो धर्माला धरून जगण्याचा प्रयत्न करत आहे. कर्तव्य कर्माचा राजमार्ग त्यांनी अवेरलेला नाहीये आणि कुमार्ग पत्करलेला नाहीये. अशा सर्व नियमांच्या मशाल हातात घेऊन नीट वाट दाखवत सगळं चालणारा तो मीच आहे. म्हणजे माणसांमध्ये अधर्मी माणसातही तोच आहे आणि धर्मानी वागणाऱ्या माणसामध्ये पण मीच आहे असं परमात्मा श्रीकृष्ण त्यांना सांगतायत. मग तो भोगी तो संसार सकळ, मोक्ष तीर्था लागी जणू मोती, वेद गौरवांच्या मंडपावरील कर्मरूप वेल, असे जिका फळा फुला संगे भिडे ती मोक्षास, तोवरी तीयस वाढवी जो, ऐसा जो नेमस्त भूता बीज रूप, तो मी म्हणे बाप योगियांचा, एक एक हे आता सांगू किती फार, समस्त साचार वस्तू जात. तर तुला असं एक एक हिशोब कुठे कसा देऊ मी. प्रत्येकात मीच आहे, अधर्म करणाऱ्यातही मीच आहे, धर्म पालन करणाऱ्यातही मीच आहे. पण तिथे कोण कशामुळे धर्म अधर्मी आणि धर्मी कशामुळे फरक येतो,
तर हा जो आत्मानात्मा विचार आहे, विवेक, सेपरेट करणारा, डिसर्नमेंट, डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी, ती फार महत्वाची आहे. ती माणूस चांगला किंवा वाईट घडवते. आणि म्हणून त्यांनी म्हणलंय की इथे सगळ्यात मोठा फरक कोण करतं, जेव्हा तुला जर हे सगळं ज्ञान सगळ्यांच्यात मीच आहे हे जर पहिले कळलं, तर मग तू आत्मानात्मा विचार करायला लागशील. म्हणजे अयोग्य योग्य काय आहे त्याचा विचार करून मग तू त्या असलेल्या शक्तींचा योग्य वापर करून तू चांगलं कल्याण करून घेशील, मोक्ष तीर्थाकडे जाशील असं ते सांगतायत. सगळा संसार उपभोगून व्यवस्थितपणे मोक्षाला जाशील. फळ फुला संगे पिढे ती मोक्षास, ती तोवरी ती असं वाढवी जो ऐसा जो नेमस्त भूता बीज रूप तोमी म्हणे बाप योगी यांचा. एक एक आता सांगू किती फार समस्त साचार वस्तू जात आले आकारास माझ्याची पासून स्वभावता जाण धनंजया. माझापासून सुरुवात होते आणि माझ्यातच लय पावतात. ये चैव सात्विका भावा राजसा तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. आणिकही जे जे विकार सात्विक रजतमादिक तैसे सर्व अर्जुना माझ्याची स्वरूपापासून जाहले निर्माण ओळख तू. म्हणजे काय की यातनं आता कळेल की वाईट म्हणजे ते एखाद्या माणसामध्ये वाईट गुण आहेत आणि दुसऱ्या माणसामध्ये चांगले गुण आहेत. मग ते वाईट त्या माणसाचे आणि चांगले मात्र देवाचे असं नाहीये. ते वाईट गुणही तिथूनच आलेले आहेत आणि चांगले गुणही तिथूनच आलेले आहेत. म्हणून दोन्ही तिकडनंच आलेत. पण ते चांगल्याचे वाईट का होतात, तर तिथे आत्मानात्मा विवेक विचार नसल्यामुळे ती सगळी वाट लागते. ते विकार सगळ्यांमध्येच असतात. हे पण माहिती आहे का तुम्हाला की विकार नावाची जी वस्तू आहे, षडविकार प्रत्येक जीवामध्ये असतात. ते काही असं वेगळे वेगळे साचे बनवले नाही आहेत माणसांचे की ह्याच्यामध्ये हा अत्यंत शहाणा सात्विक वृत्तीचा आणि अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा. हे तर तिथे एनर्जीज मध्ये इम्बॅलन्स होऊन ते फरक चांगला आणि वाईटाचे वेगळे वेगळे व्हेरिएशन्स निर्माण होतात. जेव्हा माणसामध्ये तो इम्बॅलन्स सुरू होतो विचारांचा आणि वृत्तींचा, तेव्हा जाऊन माणसामधला फरक निर्माण होतो आणि ती माणसं वेगळ्या वेगळ्या प्रकारची वृत्तींची निर्माण होऊन तेवढा पसारा वाढतो. नाहीतर सगळ्यांमध्ये सर्व प्रकारात सर्व स्वभावात मीच एक आहे असं परमात्मा स्वतः सांगतो आहे. आणि काही जे जे विकार सात्विक रजतमादिक तैसे सर्व अर्जुना पासून अर्जुना माझ्याची स्वरूपापासून जाहले निर्माण ओळख तू. जैसी स्वप्नाची या डोहा माझी साच बुडे ना कधीच जागृतीही. तैसे माझ्या ठाई जाहले तरीही सर्वथा मी नाही तया माझी. आणि म्हणून त्याच्यामध्ये मी नाही असं सांगतोय तो. जसं जैसी स्वप्नाची या डोहा माझी साच बुडे ना कधीच जागृती ती. आता जाग असताना आपल्याला स्वप्न पडतं का? नाही पडत. आपलं जागले पण जाग असणं हे स्वप्नावस्थेत जाऊ शकत नाही. स्वप्नात जाण्यासाठी काय व्हावं लागतं? माणसाला झोपावं लागतं. आणि जेव्हा सगळ्या वृत्ती झोपून जातात तेव्हा चुकीच्या मार्गाला माणूस जातो आणि मग तो भरकटतो. त्यामुळे मग तिथे मी नाही असं म्हटलंय त्यांनी. तैसे माझ्या ठाई जाहले तरीही सर्वथा मी नाही तया माझी. जो जो जागृतीला सोडतो आणि झोपावस्थेमध्ये जातो तो मात्र मी नाही. मग त्याला तो स्वतः व्यक्ती कारणीभूत आहे. आणि म्हणून आधी आपण ऐकलं 6व्या अध्यायामध्ये की तूच तुझ्या आत्म्याचा उद्धार करणारा आहे. की ती जबाबदारी पुन्हा त्या सोलवरच टाकली आहे त्यांनी. जरी ते त्यांचं स्वरूप असलं तरी त्याचा उद्धार करण्याचं कर्म म्हणजे आता आपण जर मायथॉलॉजी मध्ये गेलो तर कर्ण का म्हणजे आता हे महायुद्धाच हे घ्या इन्सिडेन्स की कर्ण होता. कर्ण तर खरा तर कुंतीचाच पहिला मुलगा आहे. पण त्याला स्कोप होता, त्याला अपॉर्च्युनिटीज पण आल्या की वाईट संगती सोडेल आणि चांगल्याकडे जाईल किंवा चांगलं कर्म करेल. रस्ता आपला निवडण्याचा स्कोप
कर्णाला होता, पण कर्णाने स्वतःहून दुर्योधनाची साथ सोडली नाही आणि स्वतःहून त्याची साईड सोडली नाही दुर्योधनाची. हा त्याचा चॉईस होता आणि मग त्याचं फळ त्याला भोगावं लागलं. आणि म्हणून त्याच त्याच नियमाप्रमाणे इथे ते सांगतायत, आणि तया कुठे गेली लाईन, तैसे माझ्या ठाई जाहले तरीही सर्वथा मी नाही तया माझी. मग त्यांना त्यांच्या कर्माचं फळ भोगावं लागतं. गोठवनिया रस तयाचे सहज भरीव ते बीज होय जैसे, आणि तयासीच फुटोनी अंकुर काष्ठ ते साचार बने त्याचे. सांगे मग तया काष्ठाची या ठाई पार्था असे काही बीजपण, विकार हे तैसे माझ्याची पासून परी त्याहून वेगळा मी. जैसे नभा माझी उद्भवे आभाळ, आभाळी केवळ नभ नाही. किंवा किंवा मेघा माझी राहते उदक, उदकात देख मेघ नाही. आता आपण जर आता ह्याच उदाहरणाला घेऊया. आपले ढग आहेत, त्याच्यात पाण्याची हे असते, म्हणजे पाण्याची काय म्हणतो आपण त्याला, मॉलिक्युल्स असतात, पाण्याचे कण असतात, आणि म्हणूनच ढगांमधून पाऊस पडतो. पण म्हणून पाण्यात आपल्याला ढग मिळतात का? तर नाही. तर पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर त्याचा ढग बनतो. असं हा फरक कळला पाहिजे की कोणात परमात्मा आहे आणि तो कशा स्वरूपात, प्रकट स्वरूपात आहे, कोणाचा तो लुप्त स्वरूपात आहे. म्हणजे काय, एखादी दारुडी व्यक्ती आहे, दारू पिणारी, तर त्याच्यात परमात्मा नाहीये का? तर त्याच्यात आहे. पण तो पूर्ण त्याच्या दुष्कर्मानी, त्याच्या दुष्ट स्वभावानी, त्याच्या घाणेरड्या सवयींनी त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या आतलं परम तत्व जे आहे ते झाकलं गेलेलं आहे. त्याच्यावर अनेक लेयर्स चढलेले असतात, त्यामुळे ते दिसतच नाही. ते तेवढं शुद्ध व्यक्तिमत्व त्याच्यात नसतं, ते आपल्याला दिसत नाही, समाजाला दिसू शकत नाही. पण म्हणून त्याच्यात परमात्मा आहे, नाहीये असं नाहीये, त्याच्यात आहे. पण त्याच्या त्या सर्व वासनांच्या पडद्यांमुळे ते पडद्याआड झालेलं आहे. आणि हेच ते सांगायचा प्रयत्न करतायत वेगळ्या वेगळ्या उदाहरणातनं. मग तो याचे त्या होनी घर्षण, तेज तेजतयातून प्रकटेही, प्रकटेजे. तया लखलखित विजे माझी काय राहते ते तोय सांगे मज. विकार हे तैसे माझेची साचार परी मी विकार नोहे पार्था. विकार सुद्धा माझं स्वरूप आहे, पण म्हणून मी विकार आहे असं नाही होत, असं तो सांगतोय. खूप सोपी उदाहरणं आहे ती. अग्नीमधून धूर निघतो, पण धुरामध्ये अग्नी आहे असं म्हणू का आपण? नाहीये. तर अग्नीपासून धूर निर्माण होतो, पण धुरामध्ये अग्नीचं तत्व असू नाही शकत. तसं इतकं क्लिअर तर ते सांगतायत, अगदी पटवून अनेक उदाहरणं दिली आहेत. म्हणजे कुठल्या तरी एका उदाहरणाला धरून आपण आपला कॉन्सेप्ट माइंड मधला फिक्स करायचा. हे समजायचं कसं? तर ह्या पद्धतीनं समजायचं. आणि म्हणून मी 7वा अध्याय सुरू करायच्या आधीच एक प्रश्न विचारला होता की आता 6 पर्यंत झालेलं कळलं ना? कारण पुढे बरंच थोडस अवघडकडे जातं ज्ञान मधल्या आता या पुढच्या काही अध्यायांमध्ये कन्फ्यूज व्हायला हळूहळू सुरू होतं. म्हणून ते कन्फ्यूज न होण्यासाठी आपण एक एक पार्टला अगदी थोडं 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 समजण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त त्याला डिकोड करायचा प्रयत्न करूया. त्रि त्रिभिर्गुण मयैर्भावैर्भी सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्. जैसे ते शेवाळ जन्मोनी उदकी झाकोनिया टाकी उदकाते. आता मी असंच उदाहरण दिलं ना. आता आपल्याला एखादं हे असतं, काय म्हणतो आपण, तळं असतं. पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये शेवाळ येतं, ते वरून सगळं पाण्याला कव्हर करतं. पण म्हणून पाणी आतमध्ये असतंच ना, त्याच्यावर ते चढलेलं आहे. तसे हे विकार आहेत माणसाच्या मध्ये. दारू पिणाऱ्यामध्ये दारू पिण्याचा मोह, दारू मधला इंटरेस्ट,
दारूमध्ये अडकलेलं मन हे सगळं शेवाळ आहे. आणि हे सगळं वरच्या भागावर दिसत असणाऱ्या पार्टवर असल्यामुळे आतलं आत्मतत्व झाकलं राहत. जसं इथे पाणी झाकलं गेलंय शेवाळ्याच्या खालचं, तसं व्यसनी व्यक्तीच्या किंवा वाईट व्यक्तीच्या आतमधलं आत्मतत्व हे झाकलं जातं त्याच्या दुर्गुणांमुळे. मेघाची या योगे किंवा धनंजया लोपे जैसे वाया आकाशते. जसं ढग आल्यानंतर आपल्याला निळभोर आकाश दिसत नाही, कारण सगळे क्लाउड्स येतात मध्ये. आणि म्हणून हे आपण आता आपण क्लाउड्स हटवतो म्हणजे क्लॅरिटी येते. आपण म्हणतो ना मेंटल क्लॅरिटी. म्हणजे एखाद्या माणसाला आपण म्हणतो की तुला तुला क्लॅरिटी नाही आहे काय करायचंय. आपण मुलांना म्हणतो 10वी 11वी 12वीच्या की तुला क्लॅरिटी आहे का काही की तू काय करणार आहेस पुढे जाऊन. तर ते एखादं एखादं आजकालच्या मुलांना बरंच माइंड क्लिअर असतो की काय करायचंय. विजन त्यांना क्लिअर असतं. पण काही मुलांना कन्फ्यूज असतं, माहिती नाही काय कळत नाहीये. तर काय तर खूप अनेक अपॉर्च्युनिटीजचे क्लाउड समोर असतात. कधी वाटतं हे करावं, कधी वाटतं ते करावं, कधी वाटतं ते करावं. म्हणून क्लॅरिटी नाही. आणि क्लॅरिटी नाही म्हणजे काय की समोरचं चित्र क्लिअर नाही दिसून राहिलं, व्हिजन क्लिअर नाहीये. पुढे कसं जायचं ते व्हिजन क्लिअर नाहीये. आणि ह्या पद्धतीनं आकाश पण आकाशाच्या मध्ये ढग येतात तर आपल्याला आकाश दिसत नाही. तर असे ते सगळे जे दुर्गुण आहेत, सगळे षडविकार आहेत, राग लोभ क्रोध मोह मद मत्सर दंभ दर्प अभिमान, हे सगळे ढग मध्ये आल्यानंतर आत्मतत्व त्याच्यामध्ये दडून जातं, ते दिसत नाही. लटिक येते स्वप्न परिवाटेसाच स्वाधीन होताच निद्रेची या. होऊ देते काय तये मग तिये वेळी आपणा आपुदी आठवण. डोळ्याचे पाणी डोळाची गोठवण वाढे तयातून पडळजे. तेची मग काय टाकीना किरीटी गिळोनिया दृष्टी डोळे यांची. तैसा तैसी त्रिगुणांनी युक्त जी कामाया पार्था पडछाया माझीच ती. माझीच ती परी प्रावरणसाच होनी माझ्याच आड आली. म्हणून या प्राणी जाणती ना माते माझे मद्रुपते होतीची ना. त्यामुळे माणसं मला ओळखत नाहीत. त्यांना असं वाटतं परमात्मा फार दूर आहे, पण त्यांच्यातच आहे. आणि ते सर्व कव्हर्स मध्ये असल्यामुळे त्यांना जाणवतच नाही की आपल्यामध्ये परमतत्व दडलेलं आहे. लटिके ते स्वप्न परिवाटेसाच स्वाधीन होताच निद्रेची या. स्वप्न हे खोटं आहे, पण ते निद्रेमध्ये झोपेमध्ये गेल्यानंतर आपल्याला अत्यंत खरं वाटतं. वा काय मस्त होतं, मी तिकडे अमुक ठिकाणी गेलो होतो. तिथे अगदी ते खरं वाटायला लागतं. जे खरं तर स्वप्न हे खोटी अवस्था आहे, भास आहे तो सगळा, तो काही खरा नाही आहे. पण निद्रेच्या आहारी गेल्यानंतर आपल्याला ते स्वप्न सुद्धा खरं वाटायला लागतं. तशी आपली अवस्था आहे जेव्हा विकारांच्या अधीन जातो. अधीन जातो जीव, तेव्हा त्याला त्याचं आत्मतत्व दिसेन असं होतं. मी सुद्धा काहीतरी अत्यंत तेजस्वी चेतन अवस्थेतला शक्ती आहे हे त्याला कळत नाही. डोळ्याचे पाणी डोळाची गोठवण वाढे तयातून पडळजे. मग तेची मग काय टाकी ना किरीटी गिळवून या दृष्टी डोळ्यांची. म्हणून या प्राणी जाणती न माते माझे मद्रुपते होतीची ना. मुक्ता फळे जैसी जळीची जन्मोन न जाती विरोन जळा माझी. लिंपोनिया माती घडीला तो घट मिळे तो मातीत मिळविता. परी लागताच विस्तवाची आच भिन्नता येसाच तया लागी. इथे छान उदाहरण दिलंय. मातीचं बडकं बनवतात, पण नुसतं मातीचंच बनलेलं असेल तर ते फुटलं तर मातीत मिळून जात. पण ते जर विस्तव म्हणजे आगीमध्ये चटके दिलेले जातील त्याला, तर ते कच्च मडकं आणि पक्क मडकं आपण म्हणतो ना. कच्च मडकं काय होतं, हातातून चुकून सुटलं का तर खाली मातीत माती मिसळून जाते. पण पक्क मडकं असतं ते काय होतं, तुटत नाही. ते तसंच तसंच राहतं, ते मिसळून नाही जात परमतत्वामध्ये.
आणि म्हणून त्यांनी हा फरक दाखवला की माणसामध्ये जेव्हा तो आच लागते त्याला सर्व ह्याची, तेव्हा तो स्वतः बनलेला असतो, तो परमतत्वाशी एकरूप होऊ नाही शकत. तैसे भूत जात सर्व हे माझेच अवयव साच धनंजया, परी माया योगे जीवदशे आले, पाहे कैसे झाले विषयांभ. विषयांच्या मागे आंधळे झालेले आहेत आणि त्यामुळे ते माझ्यापासून दूरच राहतात, माझ्याशी एकरूप होऊ शकत नाही. त्यांना मी सुद्धा कळत नाही कोण आहे ते, परमात्मा कोण आहे हे त्या जीवांना कळत नाही, कारण ते मायेच्या याच्या प्रकारामध्ये आंधळे होऊन जातात, मोहामध्ये, विषयांच्या. इंद्रिया आणि विषय विषय म्हणजे कोणाचे हे आहेत, ते इंद्रियांचे. जे दश इंद्रिय आहेत त्यांचे ते हे आहेत, सब्जेक्ट्स आहेत सगळे. तर त्यामुळे अशा पद्धतीनं असा परमतत्वाचा विसर पडतो. अहम ममत्वाच्या भ्रांतीत गुंतून गेले विसरून मज लागी, म्हणून माझेची मज नोळखिती, माझे चिन्ह होती मद्रुपते. म्हणून मला ओळखतही नाहीत आणि माझ्याशी एकरूपही होत नाहीत मग, कारण त्यांना असं वाटतं की मी वेगळा आहे, अहम ममत्वाचा. मी आणि माझं आवड, माझा स्वभाव, माझ्या आवडीच्या गोष्टी, माझी माणसं, अहम ममत्व, मी आणि माझं, ह्याच्या भ्रमामध्ये तो गुंतून जातो आणि त्याला परमात्म्याचा म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःची ओळख, मज ओळख ती माझेची नव्हती मद्रुपते. ते माझ्याशी एकरूप होऊन माझेच मला येऊन भेटू शकत नाहीत, कारण त्यांना अहम ममत्वाचा भ्रांतीच्या शय्येवर ते झोपलेले असतात, भ्रमात असतात. आपण इथे थांबूया, कारण हे थोडस जड आहे समजायला. एकदम एकावर एक बंबार्डिंग होईल नाही तर. एक आता इथे ईश्वराचा कॉन्सेप्ट आहे, त्याला 2 दिवस आपल्या हातात आहेत, त्याला अगदी व्यवस्थित या सगळ्याला हे करा, ऍब्सॉर्ब करा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी पीडीएफ ही शेअर करेन ह्याची, म्हणजे कधी वाटलं तर उघडून 7वा अध्याय आपला चालू आहे, पहिले श्लोक बघून वाचता येतील. थोडं थोडं आता थोडा थोडा पाठ घ्यावा लागेल.